गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी अंशवी तुमचं स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या, अगदी खुसखुशीत. तर इथे मी घेतलेला आहे 250 ग्रॅम भोपळा. तो आता आपण छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेऊयात. आता ते कट केलेले पीसेस आपण कुकर मध्ये घालून शिजवून घ्यायचे आहेत. भोपळा आता आपला शिजून झालेला आहे. तर आता शिजवलेला भोपळा आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच्या साली काढून घेणार आहोत. त्याच्यानंतर भोपळा हा मॅश करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर एक माप गूळ घालून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी खसखस घालून घ्यायची. त्याच्यानंतर वेलची पूड थोडीशी घालून घ्यायची. त्याच्यानंतर थोडंसं जायफळ किसून घ्यायचं चवीनुसार. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. प्रत्येक गोड पदार्थामध्ये मीठ थोडंसं घातलं ना तर त्याची चव आणि त्याची टेस्ट वेगळी लागते. त्याच्यानंतर सगळे जिन्नस मिळून परत एकदा मॅश करून घ्यायचं आणि हे सगळे गोष्टी आपण तो पॅटर्न गरम असतानाच करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुळ हा विरघळला जाईल. सगळे जिन्नस मॅश करून झाल्यानंतर तो पॅटर्न आता आपण झाकून ठेवायचा, जेणेकरून त्याच्या वाफेवरती थोडासा गूळ मऊ आणि थोडासा विरघळेल.
सगळं पॅटर्न एकजीव झाल्यानंतर एका परातीमध्ये आपण ते सगळे पॅटर्न एकत्र करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून थोडं थोडं मळून घ्यायचं. जेवढं लागल तेवढं थोडं थोडं गव्हाचं पीठ घालून त्याचं कणिक मळून घ्यायचं. तर त्याचं कणिक मळून झालेलं आहे आणि कणिक लगेचच आपण लाटायला घ्यायचं, जेणेकरून ते मऊ पडणार नाही. तर इथे मी एका बाउलने त्याला छोटे छोटे आकार गोल गोल देणार आहे. त्याच्यानंतर आता मी इथे तेल गरम केलेलं आहे आणि आता मी त्याच्यात सगळ्या पुऱ्या सोडणार आहे. अगदी मंद आचेवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. आता ह्या पुऱ्या अगदी आठवडाभर पुरतात आणि टिकतात. तुम्ही बघू शकताय की किती चॉकलेटी छान कलर आलेला आहे त्याला. आणि आता आपण ह्या पुऱ्या काढून घेणार आहोत. आपल्या घाऱ्या आता तयार झालेल्या आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन एक रेसिपी घेऊन. बाय. थँक यू.